तर राम राम मंडळी, मी तुमचा ब्लॉगर व्हायचा. आज निघालेला पंढरीच्या वारीला, ती पण एकटा नाही, सगळी मित्र कंपनी सोबत घेऊन. आमचा चालत चालत प्रवास चालू होता. तेवढ्यात आपल्या गाणाबाबाला चालून चालून ताण लागली. मग गाणाबाबा पाणी पेस तर तुम्ही लाईक फॉलो करून घ्या बरं का. पंढरीच्या वारीला जाताना कोण उपाशी राहिले असं होऊच शकत नाही बरं का. कधीच झालं नाही आजपर्यंत. अजून पूर्ण 3 ते 3.5 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलेलो पंढरपुरी. मित्रांनो, तुम्ही जर आषाढी वारीला आला असाल तर आपल्या आयडीला फॉलो करचाल बघा का. खरं विठ्ठलाचा भक्त असाल तर. आम्ही थोडा प्रवास केल्यानंतर आम्ही पोहोचलो चंद्रभागा नदीला. पंढरीला आल्याने विठ्ठलाचा गण लावला नाही असं कधीच होऊ शकत नाही. सगळ्यात अगोदर गण लावून घेतला. तिथून आम्हाला नामदेव पायरी दर्शन घ्यायला जायचं होतं, त्यामुळे आम्ही घाट चढायला चालू केला. जे लोक पंढरीच्या वारीला आलते तेच आपल्या आयडीला फॉलो करून घेतील बरं का. आम्ही घाट चढून वर आलो. आम्हाला तिथनं विठ्ठलाचं मंदिर दिसायला लागलेलं. एवढी अर्ध्या तासात गर्दी पार करून आम्ही पोहोचलेलो नामदेव पायरीचं दर्शन घ्यायला. नंतर आम्ही नामदेव पायरीचं दर्शन घेऊन निघालेलो पुढे तर एवढी गर्दी होती. मग मित्रांनी आपल्याला ब्लॉग काढायसाठी उचलून घेतलेलं बरं का वरती. खोटं बोलायचं नाही, एवढी गर्दी फक्त पंढरपुरातच बघायला मिळते बरं का. एवढी सगळी गर्दी पार करून आम्ही पोहोचलेलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात. तिथून आम्हाला ही मोठा पाळणा दिसत होता. आम्ही ह्यात बसायचं ठरवलेलं. आम्ही सगळ्यांनी कॉन्ट्री काढली. ह्या मोठ्या पाळण्यात बसले. आमच्यासोबत असं काय झालं तुम्हाला बघायचं तर पार्ट 2 साठी फॉलो करून घ्या.